पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ही मंदिरं. हे मुख्य मंदिर जे आहे ते राजराजेश्वराचं मंदिर, शंभू महादेवाचं मंदिर. महादेव स्थित आहे त्या ठिकाणी. अहिल्यादेवी या महादेवाच्या भक्त होत्या, त्यामुळे त्यांनी महादेवाच्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या ठिकाणी एका रेषेत म्हणजे राजराजेश्वरच्या डाव्या बाजूला 2 मंदिरं आहेत आणि उजव्या बाजूला 2 मंदिरं आहेत. ह्या एका मंदिरामध्ये सूर्यनारायणाचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. समोरचं हे गणपतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी या उजव्या बाजूला हनुमान स्थित आहेत आणि या ठिकाणी श्री विष्णूचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही 5 मंदिरं एका रचनेमध्ये एका रेषेत असून राजराजेश्वराचं मंदिर बरोबर मध्यभागी आहे आणि त्यांच्या बरोबर पाठीमागं एक शिवलिंग आहे आणि त्यामध्ये नंदी स्थित आहे.